नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या महाराष्ट्र MBA CET एक्झामिनेशनमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेऊन टॉप MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न पाहत आहात का? जर असं असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कळणार आहे की महाराष्ट्रातील जे टॉप कॉलेज आहेत जसं की JBIMS आहे, पुंबा आहे, त्यानंतर सिमश्री आहे. ओके. तर यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी महाराष्ट्र MBA CET परीक्षेमध्ये तुम्हाला किती पर्सेंटाइल घ्यावा लागेल आणि किती मार्क्स पडतील तर किती पर्सेंटाइलमध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आहे आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील 3 वर्षाचा कट ऑफ ट्रेंड सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलमध्ये. मी तुमचा एज्युकेटर निहाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ ट्रेंड्सच्या आधारावरती 2026च्या परीक्षेमध्ये काय कट ऑफ येऊ शकतो किंवा कट ऑफ प्रेडिक्शन ज्याला म्हणतात ते आपण करणार आहोत. आणि जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल तर व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे की तुम्हाला जितके मार्क्स पडणार आहेत त्या मार्क्सच्या आधारावरती तुम्हाला कुठलं कॉलेज मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहा. MBA CET 2026च्या प्रिपरेशनसाठी आपल्याकडे क्रॅश कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन पासून ते मॉक टेस्ट पर्यंत सर्व गोष्टी मिळणार आहेत, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन बूस्टअप होईल आणि जास्तीत जास्त पर्सेंटाइल मिळवून तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकाल. तर ही बॅच 26 तारखेपासून सुरू झालेली आहे. तुम्ही सुद्धा या बॅचला जॉईन करू शकता. या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करून जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप थ्रू सुद्धा जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्कोर रेंज आणि अप्रॉक्सिमेट पर्सेंटाइल मी इथे घेतलेला आहे आणि त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लक्षात असू द्या की 200 मार्काचा हा पेपर असतो. यामध्ये लॉजिकल रिझनिंग जो आहे तो सगळ्यात जास्त वेटेज असणारा युनिट आहे. त्यामध्ये 75 प्रश्न विचारले जातात. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जो आहे त्यामध्ये 50 प्रश्न विचारले जातात. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग जो आहे त्यामध्ये 25 प्रश्न विचारले जातात आणि जो रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा जो युनिट आहे त्यामध्ये सुद्धा 50 प्रश्न विचारले जातात. असंच 200 प्रश्न 200 मार्कासाठी तुम्हाला विचारले जातात. तर 200 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क्स पडल्यानंतर किती पर्सेंटाइल येतो याचं पूर्ण चार्ट तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. बघा आता 200 मार्कपैकी तुम्हाला जर 99 मार्क्स पडले तर तुम्हाला जवळपास 90 पर्सेंटाइल पर्यंत त्याचं कन्व्हर्जन होऊ शकतं. आता डिपेंडिंग ऑन किती विद्यार्थी एक्झाम देत आहेत, एक्झामिनेशनचा लेव्हल काय आहे आणि पेपर किती टफ आहे या सर्व गोष्टी पण त्याच्यामध्ये येणार आहेत. आता जसं की टॉप कॉलेजेस आहेत JBIMS, पुंबा, सिमश्री, त्या व्यतिरिक्त आणखीन टॉप कॉलेजेस आहेत. त्याचा सुद्धा कट ऑफ असणार आहे. प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो वेगळा असतो. आता जर मॅक्सिमम कट ऑफ म्हटलं तर तुम्हाला 150 प्लस मार्क्स घेणं गरजेचं आहे. आता 150 जरी मार्क्स घेतलं तर तुमचा पर्सेंटाइल असणार आहे 99.93. समजतंय? यामध्ये जस्ट 6 किंवा 5 मार्क्स तुम्ही जरी वाढवले 156 आले तर तुमचा पर्सेंटाइल 99.98 म्हणजेच 0.5 ने तुमचं पर्सेंटाइल वाढणार आहे. मॅक्सिमम 159, 160 प्लस जर तुम्ही मार्क्स मिळवले तर तुमचा पर्सेंटाइल जो आहे तो 99.99 इतका कन्व्हर्ट होणार आहे. जो की टॉप कॉलेजेससाठी एकदम सिक्युअर कट ऑफ मानला जातो. किंवा असं म्हटलं तरी चालेल की जे टॉप कॉलेजेस आहेत तिथे ॲडमिशन घेण्यासाठी इतका कट ऑफ तुम्हाला गरजेचा आहे. आता कुठल्या कॉलेजसाठी किती पर्सेंटाइल घ्यावा लागतो हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. मग त्या पर्सेंटाइलनुसार कुठलं कॉलेज मिळेल किंवा 159 प्लस मार्क्स मिळाले 99.99 पर्सेंटाइल आलं तर कोणतं कॉलेज मिळणार आहे, है ना? हे पाहण्यासाठी आपल्याला कट ऑफ पाहावं लागेल. जसं की आता या ठिकाणी तुम्ही पाहताय ते कॉलेज नेम आहेत. इथे सर्व टॉप कॉलेजेस जे आहेत त्यांचे 2023, 24 आणि 25 चे कट ऑफ्स मी घेतलेले आहेत. आता जसं की टॉप कॉलेज आहे कुठलं JBIMS जिथे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की JBIMS कॉलेजमध्ये जाऊन MBA करायचं आहे आणि बेटर प्लेसमेंट मिळवायची आहे. कारण हे जे महाराष्ट्रातील JBIMS कॉलेज आहे मॅनेजमेंट फील्डमध्ये बेस्ट कॉलेज मानलं जातं. कारण यांची प्लेसमेंट सुद्धा टॉपची असते. तर अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुमचा पर्सेंटाइल जो आहे तो 99.99च लागतो. आता 2023, 24, 25 मध्ये बघितलं तर अजिबात कुठेही कट ऑफ हललेला नाहीये. 99.99, 99.99, 99.99 हा कट ऑफ कॉन्स्टंट राहिलेला आहे. यामध्ये कुठलाही चेंज आपल्याला बघायला मिळणार नाही. मग तुम्हाला जर JBIMS मध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 160 प्लस तर मार्क्स घ्यावेच लागतील. तेव्हाच कुठे तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. आता त्यानंतर तुम्ही सिमश्री कॉलेज घ्या. सिमश्री कॉलेजसाठी 2023 मध्ये कट ऑफ होता 99.97. ओके. आणि 2024 मध्ये सुद्धा तो कॉन्स्टंट राहिलेला आहे आणि 2025 मध्ये सुद्धा तो कॉन्स्टंट
राहिलेला आहे. मग या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही 99.97 टू 99.99 पर्यंत एक्स्पेक्ट करा. मागे पुढे यामध्ये एक पॉइंट मागे पुढे होऊ शकतो. त्यानंतर वेलिंगकर कॉलेजसुद्धा एक टॉप कॉलेज आहे. त्याचा 2023 मध्ये कट ऑफ होता 99.92. 24 मध्ये तो वाढून 99.93 पर्यंत गेलाय. बघा 1 पॉइंटचा फरक आहे फक्त, असं दिसण्यामध्ये एकच पॉइंट दिसत आहे. बट या ठिकाणी मार्क्सचा सुद्धा फरक पडतो. समजते? याच्यामध्ये मार्क्सचा सुद्धा फरक पडतो. 99.95 हा लेटेस्ट कट ऑफ होता 2025 मध्ये. तर हा कट ऑफ पुढे मागे होऊ शकतो. तुम्ही 99.92 टू 99.97 पर्यंत हे कट ऑफ एक्स्पेक्ट करू शकता, जर तुम्हाला वेलिंगकर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. मग 99.96 म्हटलं तर तुम्हाला किती मार्क्स घ्यावे लागतील, तर तुम्हाला कमीत कमी 150 टू 153 पर्यंत मार्क्स घ्यावे लागतील. त्यानंतर पुंबा कॉलेज आहे, बेस्ट कॉलेज आहे MBAसाठी. त्याचा कट ऑफ 2023 मध्ये 99.83 होता. तो वाढून 99.85 झाला आणि तो कॉन्स्टंट राहिलेला आहे 2025 मध्ये 99.85. ठीक आहे. आता जर तुम्हाला पुंबा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही 99.83 पासून ते 99.886 पर्यंत तुम्ही एक्स्पेक्ट करू शकता. ठीक आहे. SIES कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आहे, त्याचा कट ऑफ सुद्धा याप्रमाणे होता. 99.85 2023 मध्ये होता. तो 81 म्हणजे कमी झालेला आहे 24 मध्ये आणि ड्रास्टिकली वाढलेला आहे 99.91 डायरेक्टली 25 मध्ये. ठीक आहे. मग तुम्ही 99.85 टू 99.92 पर्यंत एक्स्पेक्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर COEP टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी आहे. त्याचा कट ऑफ 0.83, 0.89, 0.77 जो की कमी होत गेलेला आहे. ठीक आहे. अगोदर 83 होता, त्यानंतर 89 वाढलेला आहे, त्यानंतर खूपच जास्त कमी झालेला आहे. आता येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुम्ही जर या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न बघत असाल किंवा या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही 99.90 पर्यंत एक्स्पेक्ट करू शकता. चेतनाज रामप्रसाद खंडेवाल इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर MET इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे. हे सुद्धा बेस्ट कॉलेजेस आहेत MBA करण्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशा कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमचा कट ऑफ काय असायला पाहिजे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. किती मार्क्स मिळाल्यानंतर किती पर्सेंटाइल मिळतात आणि किती पर्सेंटाइल मिळाल्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळतं, या सर्व गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत. त्यानुसार आता प्रिपरेशनला सर्वांनी सुरुवात करायची आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे MBA CET 2026चा क्रॅश कोर्स अवेलेबल आहे. यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केलं जाणार आहे, ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये तुमचं पूर्ण इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स लाईव्ह विचारू शकता आणि जे एक्सपर्ट्स असतील तुम्हाला ते गाईड करतील. जर काही कारणास्तव लाईव्ह सेशन मिस झाला, तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशनसुद्धा मिळणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला फुल सिलेबस मॉक टेस्ट, फुल सिलेबस नोट्स या सर्व गोष्टी मिळणार आहेत, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन बूस्टअप होईल आणि JBIMS, पुंबा, सिमश्री, वेलिंगकर अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जो तुमचा 99.99 पर्सेंटाईलचा जो टार्गेट आहे, तो पूर्ण होणार आहे. तर 26 जानेवारीपासून आपली बॅच सुरू झालेली आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा ही बॅच जॉइन करू शकता आणि प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता किंवा त्या व्यतिरिक्त ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप थ्रू सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये तुम्हाला MBA CET सर्च करायचं आहे. हा कोर्स तुम्हाला दिसेल. कोर्सवरती क्लिक करून जॉइन नाव करायचं आहे आणि फटाफट प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. बघा आता जर प्रिपरेशनला स्टार्ट कराल, तर एकदम राईट टाईममध्ये बरोबर वेळेमध्ये तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे आणि या व्यतिरिक्त दुसरा काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.